आणि ही जी माहिती आहे किंवा सखोल अभ्यास आहे हा जनतेपुढे यावा, या जीवापुढे यावा आणि या जीवाचा उद्धार व्हावा. हे करण्यामागं त्यांची उत्कट इच्छा आहे की प्रत्येक जीवाच्या कानापर्यंत हे पोचलं पाहिजे आणि त्यांनी हा बोध घेऊन आपलं जीवन क्रमण केलं पाहिजे. आणि तोच बोध ज्या गोरक्षांना झाला आणि म्हणून या ग्रंथाचं नाव आहे गोरक्षबोध. तर असं दरवर्षीप्रमाणे एक नवीन ग्रंथाची ठेवण रचना या श्रोते मंडळी पुढे यावी, भक्तगणांपुढे यावी असा या दत्त भक्त मंडळींचा प्रयास आहे. आणि माझ्या मागे जे कटआउटवर तुम्ही पाहता महंत जनार्दनपुरी महाराज किंवा दत्तपुरी महाराज, मोहनपुरीजी, हे सर्व साधूंच्या या आशीर्वादामुळे आज गायक इथपर्यंत हा सोहळा चालत आलेला आहे. वक्ता कसाही असो हे व्यासपीठ त्याला बोलायला उद्युक्त करत. हा आहे संतांचा आशीर्वाद आणि म्हणून प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा हेच या कथेमागे एक उद्दिष्ट आहे. आणि आमची उजव्या साईडला बसलेली भगिनी आहे सौ वर्षाताई काळे, ह्या पण या दत्त संप्रदायाचं म्हणजे अभ्यास करतात आणि त्यांची हिंमतही आहे आणि डेअरिंग पण आहे. म्हणून त्या व्यासपीठावर येऊन कथा विवेचन करायचा एक प्रयास पण करत आहेत आणि सद्गुरूची कृपा पण आहे. असा हा प्रयास आम्ही करून तुमच्यापर्यंत हे या ग्रंथातलं जे निवडक ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत यावं हा आमचा प्रयास आहे. म्हणून प्रथमतः तुमच्या श्रोते वर्गांच्या चरणावरही मी नतमस्तक होतो. ब्राह्मणवाड्यावरून आमची बहीण पण आली आहे अशा ते काळे, सर्व आप्त परिवार आहे. सर्वांच्या चरणावर दंडवत करून नमस्कार करून देवदत्त करून कथेला सुरुवात करत आहे. तर प्रथमतः मंगलाचरण कोणत्या ग्रंथाची सुरुवात असतं म्हणून आणि आमच्या डाव्या साईडला आमची संगीताचे मर्मज्ञ म्हणजे ऑर्गनवर आहे आमचे भारसांगे साहेब आणि हरिभक्त पारायण गायनाची साथ देतात पोहोचतात आणि तबल्यावर आमचा चिमुकला आहे, नाव मला सांगता येत नाही, आनंद डोळे. काय नाव आहे, कसा योग आणला भगवंतानी. आनंदानं आनंदालाच आनंद असतो असं सुयोग्य असं म्हणून मग आता आनंदाला पारावार नाही असं म्हणायला काही हरकत नाही. तर आजचा हा कथेचा प्रथम दिवस आहे. गोरक्ष बोध. बोध कधी होतो सज्जनांनो? जोपर्यंत या संसारात आपण रहाट काढत चालवत असतो तोपर्यंत बोध लपत असतो. पण साधू जीवनात जर आला तर बोध प्रगट होतो. ज्याच्या जीवनात साधू नाही त्याला बोध झाला असा मला दाखवून द्या किंवा हात वर करा, त्याला 1 रुपया बक्षीस घेऊन जा. जास्त नाही देणार कारण आम्हीच विकरी आहे, आम्ही जोडी घेऊन फिरतोय, पण 1 रुपया देणार. आणि शास्त्रही सांगते क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिकवू नये. क्रोध असन, काम असन, क्रोध असन, लोभ असन, ईर्ष्या असन, मद असन, द्वेष असन तर बोध होत नाही. आणि म्हणून बोध होण्यासाठी संतांची संगत लागत असते. आणि तुम्हाला वाटत असेल की बाई भगवा घातलं तर साधू असतो, असं मुळीच नाही. आम्ही आता हे बोलून पांघरलं म्हणजे साधू आहे असं नाही. त्या रस्त्यावर आम्ही चालायचा प्रयास करतो. पण साधूच हे सांगतो. दुसरं कोणी संसारातली व्यक्ती हे उघड करू शकत नाही. तो अधिकार फक्त साधूला आहे. साधूच्या झोळीत टाकणारा माझा सद्गुरू आहे
महंत सद्गुरु जनार्दन महाराज, सद्गुरु रामगिरी महाराज. आम्ही आता रामगिरी मठावर अंजनगाव वारीला रामगिरी मठावर असतो. तर असं साधू पुरुषच आमच्या जोडीत टाकतो आणि आम्ही देण्याचा प्रयास करतो. जे जे टाकल ते द्यायचा प्रयास करतो. म्हणून क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिरू नये. आणि म्हणून साधू जीवनात आलं पाहिजे. सध्या दरवर्षी आम्ही सांगत आहे, वक्त्यालाही शोभा श्रोता असली तरच आहे. आता किती वेळ मोठा साधू आणून बसवला, जर श्रोते वर्गच नाही, ऐकणारच नाही, काय करावं नाही. या तिघाची संगत पाहिजे. तुकोबराय एका अभंगात म्हणतात, अग्नी उदक धान्य त्यावेळी घडे पाक. पाक म्हणजे स्वयंपाक. अग्नी आणि उदक आहे. उदकच्या ऐवजी आपण पाणी उदक म्हणतात संस्कृत मध्ये. आणि धान्य पाहिजे त्यावेळी पाक घडल की नाही, जेवण घडल की नाही. अग्नी आहे आणि उदक आहे, धान्यच नाही, स्वयंपाक होईल नाही. श्रोता आहे, ही मंडळी आहे आणि नियोजन करणारी, आणि महाराजच नाही, कार्यक्रम होईल किंवा मोठा महाराज येऊन टुमकून बसला इथं गादीवर, तरी हे मंडळीनं काही केलंच नसतं तर महाराज कुठून आलाच. महाराजाला तर माहित आहे माईकला फ्री असते पाकिट. महाराज लोकांना हे आवडीच असत. पण साधूची ओळख आहे सज्जना. पण असं जर ह्या तीनही गोष्टी असल्या तर हे कार्य घडते. म्हणून ही मंडळी महत्वपूर्ण आहे. म्हणून या सर्व दत्त भक्तांच्या या मंडळींच्या चरणावी नतमस्तक होतो. श्रोते वर्गांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सर्व योगे योगेश्वर भगवान दत्तात्रयाच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला सुरुवात करतो. पण एक सांगायचं आहे, काय हे तीन असल्याशिवाय तसं होत नाही. तसंच नियोजन करणारे, एक सांगणारा वक्ता आणि श्रोता, तीन असल्याशिवाय कथा होत नाही. असा हा त्रिवेणी संगम असतो. आणि मग त्रिवेणी संगम झाला की तिथं भगवत कृपेने जे उद्गार निघतात ते कानाच्या मार्फत जीवापर्यंत जातात, चेतनेपर्यंत जातात. आणि मग त्या चेतनेत जो जीव बसलेला आहे, ज्याला वाटते मी शरीर रूपी आहे, त्या जीवाला वाटते का रे आपलं स्वरूप तर काही वेगळं आहे. आपण तो शिव स्वरूप आहे, दत्त स्वरूप आहे, मी तर ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मि, मी तर दत्त स्वरूप आहे, मी तर नाथ स्वरूप आहे. जे काही म्हणाल ते, मी तर एक वस्तू आहे, मी तर तो परब्रह्म आहे किंवा मी तर त्या परब्रह्माचा अंश आहे, असा ज्यावेळेस बोध होतो. आणि ते साधूचं काम आहे. साधू शिवाय हे बघायला. आणि म्हणून हाच बोध जसा गोरक्षांना या ग्रंथात झाला, तेच तुमच्या पुढे ठेवण्याचा मानस आमचा आहे. तर मी त्या ग्रंथाची सुरुवात करण्याकरता पाचारण करतो. आमची भगिनी वर्षाताई काळे मंगलाचरण करून या ग्रंथाची सुरुवात करतो. सद्गुरु महाराज की जय. दत्तप्रभूंनी कलाकारांना उपदेश केला आहे. आणि गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याच्याबद्दल खूप सखोल संज्ञान या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण पाहतो की जसे आपल्याला गुरु बोध करतात आणि त्याप्रमाणे आपण वागतो, पण या ग्रंथामध्ये काही वेगळंच आहे. इथे शिष्याने गुरुला कसं काय बोध केलेला आहे आणि कसं काय बरोबर वळणावर आलेला आहे हे पूर्ण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. सद्गुरु महाराज श्री